श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? हेल्दी आहात ना? हेल्दीच राहा. हेल्दी खा आणि हेल्दी राहा. हिवाळ्यामध्ये सर्वांगाला तिळाचं तेल किंवा खोबऱ्याच्या तेलाने मालिश करा. त्यामुळे त्वचा उलणार नाही. ओठांना गाईचं तूप किंवा ग्लिसरीन लावा. त्यामुळे ओठ फाटणार नाही, ओठातून रक्त येणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी संक्रांतीच्या बद्दल माहिती सांगणार आहे. संक्रांतीचे काय फल आहे, संक्रांतीचा पुण्यकाल, तसेच या पर्वकालामध्ये कोणते दान करावे, संक्रांतीमध्ये कोणत्या गोष्टी वर्ज्य कराव्यात, संक्रांत कशावर बसली आहे, काय परिधान केले आहे, या सर्वांबद्दलची माहिती मी सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण उत्सवात साजरा केला जातो. 2025मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारी मंगळवारी रोजी साजरी केली जाणार आहे. यावेळी सकाळी 8:55 सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे 14 जानेवारीला मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान करणं, दान करणं याला विशेष महत्त्व असतं. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने दिवस हा मोठा होतो आणि थंडी हळूहळू कमी व्हायला लागते. मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं एक प्रतीक देखील आहे. या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे सरकतो. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं पुण्य प्राप्त होतं असं समजलं जातं. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण मानला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसेच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढली जाते. घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. तीळ लावलेल्या भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी, खमंग खिचडी असा लज्जतदार बेत काही घरांमध्ये असतो, तर काही घरांमध्ये वांगा बटाट्याच्या जोडीलाच हिरवागार घेवडा, पापडी, हरभऱ्याचे हिरवेगार दाणे, कोनफळ, गाजर, भुईमुगाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या ज्या काही शेंगा अवेलेबल असतात त्याची भेसळ भाजी बनवली जाते. त्यालाच भोगीची भाजी असे म्हणतात. अशा प्रकारे बनवलेली भोगीची भाजी आवर्जून खाल्ली जाते किंवा जो न खाये भोगी वो रहे रोगी असं म्हटलं जातं. भोगीचा दुसरा दिवस म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात, हव्य कव्य करतात, त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो. आधुनिक काळात दान देण्याच्या गोष्टींच्या यादींमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान या गोष्टींचा समावेश करायला हवा, जेणेकरून या गोष्टींचं दान देखील केलं जाईल. या दिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ, तांदूळ वाहिले जातात. सुगडामध्ये गहू, उसाचे तुकडे, हळकुंड, कापूर, बोरं इत्यादी वस्तू घालून ते एकमेकांना दान दिले जाते. व्हिडिओच्या पुढे आपण संक्रांत कशावर बसली आहे, तिचे वाहन काय आहे, तिने कोणते वस्त्र परिधान केले आहे, तिच्या हातामध्ये काय आहे, कोणत्या दिशेने चालली आहे, कोणत्या दिशेकडून आली आहे, या सर्वांची माहिती बघूयात. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री शके 1946च्या मकर संक्रांतीचे फल. यंदा मकर संक्रांत ही मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 म्हणजेच शके 1946 पौष कृष्ण नक्षत्र 1 रोजी सकाळी 8:54 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. संक्रांतीचा पुण्यकाल. मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:54 पासून संध्याकाळी 4:54 आहे. सूर्याचे मकर संक्रमण बालव करणार होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे.
यंदा संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी आहे. तसेच बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्प जाती आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त 45 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीचे फल आता जाणून घेऊयात. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. म्हणजेच संक्रांतीने भूषणार्थ मोती धारण केले आहे, त्यामुळे यंदा मोती महाग होऊ शकतात. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. यंदा संक्रांत पूर्वेकडून आली आहे आणि पश्चिमेस जात आहे. आता जाणून घेऊयात संक्रांतीच्या पर्व कालामध्ये कोणत्या वस्तूंचे दान करावे. नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादींचे यथाशक्ती दान द्यावे. मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोड्या प्रमाणात तीळ टाकावे आणि तीळ मिक्स केलेल्या पाण्यानेच आंघोळ करावी. जर तुमच्या जवळ म्हणजे तुमच्या एरियामध्ये नदी असेल तर नदीवर स्नान करावे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देखील द्यावे. स्वच्छ कपडे परिधान करून तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे आणि छतावर अनवाणी पायाने त्यांच्या मंत्राचा जप करावा. त्यानंतर त्याच ठिकाणी 3 वेळा प्रदक्षिणा घालावी. हे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याचे प्रतीक मानले जाते. तुम्ही अर्घ्य दिल्यानंतर तुम्ही सूर्यचालिसाचा पाठ करावा. आदित्य हृदय स्रोताचा जप करावा. उज्ज्वल भविष्यासाठी आणि यशासाठी भगवान सूर्याचे आशीर्वाद घ्यावेत आणि त्यानंतर सूर्यभगवानाच्या नावाने आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी अन्न, पाणी, कपडे इत्यादी वस्तूंचं दान करावे. मकर संक्रांतीच्या दिवशी नववधूला हलव्याचे दागिने घालून जावयाला तिळगुळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रामध्ये आहे. तिळावर साखरेचा पाक चढून हलवा करण्याची प्रथा देखील आहे. या दिवशी महिला एकत्र येऊन हळदी कुंकूचा समारंभ करतात, तिळगुळ वाटतात. महाराष्ट्रात अशा समारंभात प्रत्येकीला काहीतरी वस्तू भेट देण्याची प्रथा देखील आहे. या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करतात. मकर संक्रांतीचे दिवस हे थंडीचे दिवस असतात. काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे ते आपल्या शरीराला ऊब देतात, कारण की काळ्या रंगाचे वस्त्र हे उबदार असते. काळ्या मोठ्या रात्रीला निरोप देण्याच्या उद्देशानेही या काळ्या रंगाचे वस्त्र नेसण्याची प्रथा पडली असावी. मकर संक्रांतीचा सण हा स्नेहवर्धनाचा असतो. मकर संक्रांतीच्या दिवसापासून दिवस हा हळूहळू मोठा व्हायला लागतो आणि रात्र छोटी व्हायला लागते. म्हणजेच दिनमान वाढत जाणार, म्हणजे अधिक काम करण्याची संधी मिळणार. म्हणून मकर संक्रांतीचा सण हा आनंदाचा सण म्हणून साजरा केला जातो. थंडीच्या दिवसात तीळ हे अधिक आरोग्यदायी असतात आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या माध्यमाने तिळाचं सेवन केलं जातं. तिळाच्या वड्या, तिळाचे लाडू, आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकणे अशा पद्धतीने तिळाचा समावेश आपल्या आहारामध्ये केला जातो. मकर संक्रांत हा सण फॉरगिव्ह अँड फॉरगेट हा संदेश देखील देतो. जीवनामध्ये आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकारासूर या राक्षसाचा वध केला असं म्हटलं जातं. संक्रांती देवी म्हणजेच आपली आदिदेवी जगदंबा. त्यामुळे जगदंबाने कोणते वस्त्र घातले, म्हणजे पिवळ्या रंगाचे वस्त्र घातले आहे, तर याचा अर्थ असा नाही की आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र घालू नये. त्यामुळे सुवासिनी स्त्रियांनी कुठल्याही रंगाची साडी घालावी किंवा कुठल्याही रंगाच्या बांगड्या घालाव्यात. यामध्ये कुठलाही
नियम लागू होत नाही. त्यामुळे संक्रांती देवी ही एक देवीच आहे जी आपलं कल्याण करण्यासाठी संकारासूर नावाच्या राक्षसाला तिने मारलं आणि म्हणून सर्व लोकांचे आयुष्य सुखी केले. त्यामुळे तिने जे परिधान केले आहे ते आपण परिधान करू नये ही असं काहीही नाही. त्यामुळे तुम्हाला जे आवडतं त्याच रंगाच्या साड्या किंवा त्या रंगाच्या बांगड्या तुम्ही घालू शकता. संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किक्रांत. यालाच करिदिन असे देखील म्हणतात. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकारासुराचा वध केला. किंकारासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किक्रांत म्हणून पाळला जातो. पंचांगात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही. या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करू शकतात. संक्रांतीच्या वेळी लहान बालकांनाही संक्रांतीनिमित्त काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. त्यांना हलव्याचे दागिने घातले जातात. अशा पद्धती महाराष्ट्रामध्ये बघितल्या जातात. त्यानंतर चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा असं मिश्रण लहान मुलांच्या डोक्यावर ओतलं जातं आणि अलीकडे यामध्ये गोळ्या, छोटी बिस्किटे घालण्याची प्रथा देखील मोठ्या हौशीने बघितली जाते. तसेच या मिश्रणामध्ये लहान मुलांची आवडते चॉकलेट देखील घातले जातात. यालाच बोरन्हाण किंवा लूट असे म्हणतात. बालकांच्या वयाच्या 5व्या वर्षांपर्यंत बोरन्हाण केले जाते. यावर्षी देखील तुम्ही तिळगुळाची देवाणघेवाण करा. तिळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा मिळून तुम्ही स्नेहसंबंध वाढवा. नवीन स्नेहसंबंध जोडा. जुने असलेले समृद्ध करा. तुटलेले आवर्जून पूर्ववत करण्याचा प्रयत्न करा. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.